नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व पदासाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक 27वा आहे. यापूर्वी झालेले 26 व्हिडिओ त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण मागील वर्षीचे काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न पाहणार आहोत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांचेही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय कोलकात्यावरून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात आले? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. RBIचे केंद्रीय कार्यालय कोलकातामध्ये होतं, तर कोलकात्यावरून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात आलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर 1937 या वर्षी कोलकात्यावरून मुंबईला केंद्रीय कार्यालय आणलं होतं RBIचं. मग या ठिकाणी अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न पडतो की RBIची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवायचं आहे, 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, झोओ या कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? पहा, झोओ ही जी एक इंडियन कंपनी आहे, तर या इंडियन कंपनीचे आपल्याला संस्थापक कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला कधी-कधी मित्रांनो लक्षात ठेवा, जे करंट अफेअर्सवरती चालणारे जे महत्त्वाच्या कंपन्या असतात, संस्था असतात, तर त्यांचे संस्थापक आपल्याला विचारले जातात. आणि झोओ ही जी आहे, ही असं म्हटलं जातं की Googleच्या Gmail वगैरे यांना कॉम्पिटिशन देणारी कंपनी आहे. तर या झोहोचे संस्थापक आहेत ऑप्शन क्रमांक 1 श्रीधर वेंबू. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश रोजी चलनबंदीची म्हणजेच नोटबंदीची घोषणा केली होती. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023ला सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि तलाठी भरती 2023ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि ह्या दोन्हीही परीक्षा TCS पॅटर्ननुसार घेतल्या होत्या. लक्षात ठेवायचे, नोटबंदीची घोषणा नरेंद्र मोदी यांनी कधी केली होती? तर तो दिवस आहे 8 नोव्हेंबर 2016. या दिवशी नोटबंदीची घोषणा झाली होती. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट समजावून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनबंदीचीच म्हणजे नोटबंदीची घोषणा केली होती. 8 नोव्हेंबर 2016च्या रात्री 8:30 वाजताच्या भाषणातून त्यांनी ₹500 आणि ₹1000 नोटा त्याच दिवशी मध्यरात्रीपासून चलनातून बाद किंवा बंद करण्यात असल्याची घोषणा केली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक राजस्थान कालव्याला डॅश कालवा असे नाव ठेवण्यात आलेले आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. राजस्थानमध्ये राजस्थान कालवा एक महत्त्वाचा कालवा आहे, जो भारतातील सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक आहे. त्याचं नुकतंच नाव काय बदलण्यात आलेलं आहे? नुकतंच म्हणजे लक्षात ठेवा, नुकतंच म्हणजे आत्ताच नाही, पण त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर इंदिरा गांधी कालवा हे जे आहे, हे राजस्थान कालव्याचं नवीन नाव ठेवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सजीवांमध्ये जैवरासायनिक अभिक्रियांसाठी कोणत्या प्रकारचे सूक्ष्मरेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात? आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. सूक्ष्मरेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात, पण कोणत्या प्रकारचे ते सूक्ष्मरेणू असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर प्रथिने म्हणजेच काय? तर प्रोटीन असतात. मग प्रश्न आपला कसा होईल? सजीवांमध्ये जैवरासायनिक अभिक्रियांसाठी प्रथिने हे जे आहेत, हे सूक्ष्मरेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून काम करत असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कम्प्युटर रेमई महासंगणक हा कोणत्या देशाचा कम्प्युटर आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पहा. जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कम्प्युटर जो आहे, ज्याचं नाव आहे रेमई महासंगणक म्हणजे रेमई सुपर कम्प्युटर. तर हा कोणत्या देशाचा कम्प्युटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तर जापान या देशाचा हा कॉम्प्युटर आहे, ज्याचं नाव आहे रेमई महासंगणक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध हापूस आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते? खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोकणामध्ये हापूस आंबे हे जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. पण या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला विचारलंय की असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हापूस आंब्याची लागवड केली जाते? आणि सर्वांना मित्रांनो हा प्रश्न माहीत आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची सर्वात जास्त लागवड केली जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना ही कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी आपल्याला सरकारी एक योजना दिलेली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे? महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना. ही कशाशी संबंधित आहे? तर ही योजना गरिबांसाठी मोफत उपचारासाठी संबंधित येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न नोट करून घ्या, कारण याच्यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे प्रश्न आपल्याला 2019 पासून विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सुरुवातीला कोणत्या ठिकाणी बंड केला होता? आणि त्याच बंडापासून जे स्वातंत्र्य समर आहे ते सुरू झालं आहे असं म्हटलं जातं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर बराकपूर या छावणीमध्ये भारतीय सैनिकांनी सर्वात पहिल्यांदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध एक बंड केला होता आणि तो केला होता बराकपूरमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राच्या सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून ओळखले जाते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यावरती आधारित. सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे, या थंड हवेच्या ठिकाणाला सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक मधुमेह दिन, त्यालाच वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून ओळखलं जातं. तर हा दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेषवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आणि दिनविशेष म्हटलं की आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष हे 100% विचारले जातात. या दोघांच्याही लिंक्स जर पाहायचे असतील तर ते लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. जागतिक मधुमेह दिन हा जो आहे हा साजरा केला जातो किंवा पाळला जातो कधी? 14 नोव्हेंबर या दिवशी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि 14 नोव्हेंबर हाच दिवस लक्षात ठेवा बालदिन म्हणून देखील साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता आणि आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये हा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. खालीलपैकी असं कोणतं वास्तू आहे किंवा कोणतं स्मृतीस्थळ आहे जे पहिल्या महायुद्धामध्ये धारातीर्थी पडलेले जे काही सैनिक होते तर त्यांच्यासाठी ते बांधण्यात आलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर इंडिया गेट जे आहे हे पहिल्या महायुद्धामध्ये जे धारातीर्थी किंवा शहीद झालेले भारतीय सैनिक होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्थळ बांधण्यात आलं होतं, इंडिया गेट. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संगमेश्वर म्हणूनही जाणल्या जाणाऱ्या कोणत्या मंदिरामध्ये औरंगजेबाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून ठेवले होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला 2 वेळा हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. आपल्याला संगमेश्वर म्हणून सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि याचं दुसरं एक नाव आहे पहा, तुळापूर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश या प्रकारच्या संगणकामध्ये एका सेकंदात सर्वात जास्त क्रिया केल्या जातात? म्हणजे खालीलपैकी असा कोणत्या प्रकारचा कम्प्युटर आहे की त्या कम्प्युटरमध्ये एका सेकंदाला सर्वात जास्त क्रिया म्हणजे काय तर कामे केले जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, तर जे सुपर कॉम्प्युटर असतं तर या सुपर कॉम्प्युटरमध्ये एका सेकंदामध्ये खूप जास्त म्हणजे सर्वात जास्त क्रिया केल्या जाऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 आपलं 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे पुस्तक आहे? कधी कधी प्रश्न आपल्याला फक्त एवढाच विचारला जातो की गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, लक्षात ठेवायचे, गुलामगिरी हे जे पुस्तक आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक आहे. यांच्यावरतीच अजून एक प्रश्न विचारला जातो की शेतकऱ्याचा आसूड हे देखील पुस्तक कोणाचं आहे? लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा आसूड हे जे आहे हे देखील महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, मृत्युंजयकार या टोपण नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी लेखक कोण आहेत, ज्यांनी मृत्युंजय ही मराठी कादंबरी लिहिलेली आहे? सर्वात सोपा प्रश्न आहे पहा. मृत्युंजय ही कादंबरी कोणाची आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे मृत्युंजय. पण या ठिकाणी आपल्याला एकाच प्रश्नामध्ये अजून 2 प्रश्न वेगवेगळे दिले आहेत. अजून एक प्रश्न काय होतो, की मृत्युंजयकार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर लक्षात ठेवायचं आहे, शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि त्यांनीच मृत्युंजय ही कादंबरी जी आहे ती लिहिलेली आहे. मग याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो, की शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे असा प्रश्न विचारला जातो आणि त्यामध्ये विश्वास पाटील, आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर, माडगुळकर यांच्या काही कादंबऱ्या दिल्या जातात आणि मृत्युंजय ही एक ऑप्शन आपल्याला असतं. पण लक्षात ठेवायचं आहे, की शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 पुणे या ठिकाणी पार पडले. त्याचे अध्यक्ष कोण होते? सर्वात महत्त्वाचा आणि करंट अफेअर्स 2025 वर इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहिले आरोग्य साहित्य संमेलन पुण्यामध्ये पार पडलं होतं कधी? 2025 मध्ये. पण त्याचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर संजय कोल्हे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्राच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. एक वेळा हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे या शहरामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ही डॅश साली बाजारात आणली होती. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असा विचारला जातो, की मायक्रोसॉफ्ट कंपनीने पहिली ऑपरेटिंग सिस्टम कधी लॉन्च केली? तर लक्षात ठेवायचं, 1995 या वर्षी पहिली ऑपरेटिंग सिस्टम त्यांनी बाजारात आणली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि जर पाहायला गेलं तर सध्या विंडोजची 11 ही जी आहे, विंडोज 11 ही सध्याची लेटेस्ट असणारी आवृत्ती आहे, जी मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोण होते? लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला पहिले प्रमुख विचारलेले नाही. या ठिकाणी फक्त आपल्याला आरमाराचे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती होती असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कान्होजी आंग्रे हे जे आहेत हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं जे आरमार दल होतं त्याचे प्रमुख होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पहा मराठी नोकरी. त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.